यंदाचा मिक्टा पुरस्कार सोहळा माय पुरस्कार नावानं ऑस्ट्रेलियात होतोय। ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये मराठी तारका मनसोक्त बीचवर व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद लुटत असून याच पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधी जयंती बामणे वाघधरे यांनी या तारकांशी केलेली खास बातचीत। सिडनीच्या मारुब्रा बीचचा हा नजारा आहे। इथे तुम्ही पाहू शकता हे बीच अचानकच स्टारी झालेला आहे, कारण इथे हे सगळे कलाकार एकत्र व्हॉलीबॉल मॅच खेळायला जमलेले आहेत। मला वाटतं ही टीम जी आहे ती सगळ्यात जास्त ग्लॅमरस टीम आहे, कारण या टीममध्ये आहे द ग्लॅम डॉल सई तांभणकर। सई, ही टीम आय थिंक सगळ्यात ग्लॅमरस आहे, काय वाटतं तुला? नाही, असं काही नाही आहे। आय थिंक जी टीम चांगलं खेळू शकते ती सगळ्यात ग्लॅमरस आहे। आणि मी कधी खेळले नाही आहे व्हॉलीबॉल, सो दिस इज माय फर्स्ट अटेम्प्ट। आणि मी ही फक्त प्रॅक्टिस मॅच खेळून शेअर करणार आहे, बाकी काही नाही करणार आहे। पण खूप सुंदर आहे। इफ यू कॅन पॅन अँड सी द सी, इट्स ब्युटिफुल। आणि खूप फॅमिलीज पण आलेल्या आहेत इकडे। पण सई, आर यू एन्जॉईंग ऑस्ट्रेलिया, सिडनी? कसं वाटतं? खूप जास्त एन्जॉय करते आणि खूप मस्त वाईब आहे इकडची। खूप छान लोक आहेत। आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की सिडनीची लोकं थोडी पुण्यासारखी आहेत। 12 ते 4 शॉप्स बंद असतात, किंवा त्यांची वेळ झाली की ते कस्टमर्ससाठी थांबत नाहीत, दे गो ऑन विथ देअर लाईफ। आणि सो थोडंसं पुण्यात असल्यासारखं वाटतंय। आणि खरं तर ऑस्ट्रेलिया भारताच्या 2.5 पट मोठा देश आहे, आणि जितकं बघू तितकं कमी वाटतंय। सो लेट्स सी, आता आम्ही एकत्र आहोत तर वी आर गोइंग टू डू दॅट। अनेक कलाकार, खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मला आता इथे सोनाली दिसते, आपण जरा तिला भेटूया। सोनाली, म्हणजे सिनेमात पाहिलंय, ॲड वर्ल्डमध्ये पाहिलंय आणि कायम ग्लॅमरस गोष्टी करताना पाहिलंय, पण आता इथे खूप स्पोर्टी दिसतेस तू मला, आणि खूप दे धमाल चालली आहे तुझी, काय सांग? हो, व्हॉलीबॉलची मॅच आहे आणि आता असं ठरलं आहे की फक्त मुलींची एक अशी फ्रेंडली मॅच होणार आहे। कोण जिंकतंय कोण हारतंय ते महत्त्वाचं नाही आहे। खूप मजा करायची आहे, धमाल करायची आणि आपल्या मैत्रिणींबरोबर व्हॉलीबॉल खेळायचं आहे। बरं, ह्यातल्या फक्त 2-3 जणींना खेळता येतं, त्यातली मी नाही आहे, मला अजिबात खेळता येत नाही। फुलवाताई आमची कॅप्टन आहे आणि फुलवाताईंनी सांगितलं बॉल पकड, मार की मारायचा, आणि शक्यतो स्वतःला लागू द्यायचा नाही, हा एकमेव रूल आहे माझ्यासाठी, बास। फुलवा अदरवाईज डान्समध्ये टीचर असते, ती व्हॉलीबॉलची पण टीचर आहे, कोरिओग्राफ पण करते आणि ती इथे पण कोरिओग्राफ करते आम्हाला, त्यामुळे तिने जी मूव सांगितली ती करायची। व्हॉलीबॉल मॅच इथे रंगली। आणि मग तुम्हाला तिघी नाही विचारायचं, म्हणजे मुंबईत मी कधी तुम्हाला क्रिकेट खेळताना नाही पाहिलं, त्यामुळे व्हॉलीबॉल त्याच्यासाठीच इथे आलेलो आहोत, कारण व्हॉलीबॉल मॅच लास्ट मिनिटाला सुद्धा आम्ही खेळलो होतो आणि इट इज टू मच फन। त्यामुळे आणि यावेळेस तर स्पेशल आमची मुलींची एक वेगळी मॅच होती, तो खूप धमाल आहे, मज्जा। आम्ही जिंकणार आहोत, म्हणजे ट्राय तरी करणार आहोत। आम्ही ट्राय करणार आहोत। सॉलिड प्लेयर्स आहेत, एक श्रुती आणि दुसरी मुन्ना। हे असे मुलींसारखे एक्सप्रेशन आता करायचे नाही, व्हॉलीबॉल खेळतात पण म्हणजे असं करायचं आहे। ज्याची सर्व्हिस नेटच्या पलीकडे जाईल तो जिंकला। खूप काही टेक्निकल गोष्टी आहेत। एक म्हणजे वारा त्या बाजूने चालला आहे, त्यामुळे इथून खेळणाऱ्या प्लेयरला हळू खेळायचं आहे, तिथून खेळणाऱ्या प्लेयरला जोरात खेळायचं, असे काही बारीक बारीक गोष्टी आहेत। आत्ता सोनाली एक मॅच खेळली आहे, त्यामुळे टेक्निकली ती आमची ट्रेनर आहे या मॅचसाठी। थोडा एक्सपिरियन्स मला आणि श्रुतीला आलेला आहे, जरा एक मॅच वॉर्मअप झालेलो आहोत आम्ही, बट आय थिंक जसं ती म्हणाली की वारा आणि साईड कुठची आणि प्लस ही वाळू जी आहे ती पण खूप खेचते तुम्हाला, सो ह्या गोष्टी आहेत, पण बेसिकली वी आर हिअर टू हॅव फन। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।